उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. श्री गुरुदेव दत्त. हाय हॅलो नमस्कार मंडळी, तुमचं सकाळच्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, भरभराटीचा, आनंददायी आणि ऐश्वर्यपूर्ण जावो हीच स्वामीचरणी आणि दत्त महाराज चरणी प्रार्थना करते. स्वामींचं दर्शन घ्यायला जायचंच आहे, पण अगोदर दत्त महाराजांचं दर्शन घेतलं चिंचवडमधील श्रीधरनगर येथून. आणि तिथे एक फलक होता, त्याच्यावरती लिहिलं होतं की श्रावण मासानिमित्त तिथे गुरुचरित्र सप्ताह सोहळा होणार आहे. तर कुणाला वाचन वगैरे करायचं असेल तर या मंदिरामध्ये वाचन होणार आहे, तसं त्यांनी तिथं लिहिलेलं आहे. तारीख पण आहे 25 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत, 25 ते 31 तारखेपर्यंत सप्ताहाचा काळ आहे. तर ज्यांना कुणालाही करायचं आहे पारायण तर तिथे तुम्ही जाऊन करू शकता. आणि त्यानंतर बाहेर आले मी, तर हा एरिया बघा खूप सुंदर आहे. तर इथे एक झाड आहे, ते प्राजक्ताची फुले आम्ही असं त्याला म्हणायचं लहानपणापासून. ही प्राजक्ताची फुले या झाडाखाली बघा इथे पडलेत. त्याचा सुवाससुद्धा खूप छान आहे. हा बघा, ही प्राजक्ताची फुले आम्ही याला म्हणायचं. तुमच्याकडे काय म्हणतात याला नक्की सांगा. आणि त्यानंतर मग स्वामी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी निघाले. अगोदर गणपती बाप्पा यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर स्वामी मठामध्ये स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. तर स्वामींचं हे सुंदर असं दर्शन घेतलं, मन अगदी प्रसन्न होतं. एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे तिथं गेल्यानंतर आपल्याला ती लगेच कळत. स्वामींच्या दरबारात जाणे, स्वामींच्या मठात जाणे, स्वामींची सेवा करणे, स्वामींचं दर्शन घेणे यासाठी सुद्धा मोठं पुण्य लागतं. कारण आपण तिथंपर्यंत जरी जात असलो ना तरी करता करविता स्वामी महाराज आहेत, कारण ते आपल्याला तिथंपर्यंत घेऊन जात असतात. आपण फक्त निमित्त असतो. एक कोणतीही सेवा आता आपण करू बघा, आपण म्हणतो ना की नाही का स्वामी सेवा केली, तर असं कधीच नाही बोलायचं स्वामींनी सेवा करून घेतली असं बोलायचं असतं. कारण कसं आहे माहिती का, जन्ममृत्यूचा फेरा हा कुणालाच चुकलेला नाही आहे. ते तर निश्चित आहे की जन्माला आलो आहे म्हणजे आपण एका दिवशी कधी ना